ठाण्यातील बाळकुम येथे साईबाबा मंदिराचा 26वा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला। 5 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सत्यनारायण पूजन, भजन, महाप्रसाद, भव्य पालखी मिरवणूक यासारखे कार्यक्रम संपन्न झाले। परिसरामध्ये या वर्धापन दिन उत्सवामुळे जत्रामय वातावरण निर्माण झालं होतं। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपलोळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या संपूर्ण उत्सवाला भेट दिली। मंडळाचे अध्यक्ष श्री देवराम भोईर तसंच नगरसेवक श्री संजय भोईर, श्री भूषण भोईर आणि इतरही मान्यवरांनी यावेळेस उपस्थितांचं स्वागत केलं। सर्वप्रथम नमस्कार, ओम साईराम। आज आमचं बाळकुमचा जो साईबाबा मंदिराचा जो उत्सव आहे त्या उत्सवाला 26 वर्ष झालेली आहेत। त्याच्याबरोबरच अनेक भाविक जे वर्षानुवर्ष या मंदिराच्या इथे येऊन माथा टेकतात आणि लोकांची ही श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा आज बरेच पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये गाजलेली आहे। गेल्या वर्षीच आमच्या मंदिरामध्ये साईबाबाचे पादुका आलेले, तर असंच हा कार्यक्रम वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे। लोकांची साईबाबांवरती पण श्रद्धा अशीच वाढत राहील आणि हीच अशी अपेक्षा करतो। आणि आमच्या कार्यक्रममध्ये असा भव्यदिव्य असा हा मोठा जत्रेचा एक माहोल असतो, पाळणे असतात। त्याच्याबरोबर हजारो भाविक इथे जेवून भोजनाचाही लाभ घेऊन जातात। दुपारचा आणि संध्याकाळचा हा आमचा महाभंडारा असतो। त्याचबरोबर दर गुरुवारी या मंदिरामध्ये वर्षभर दर गुरुवारी आम्ही इथे भंडारा ठेवतो, त्यातही हजारो भाविक इथे जेवून जातात। तर नक्कीच आपल्या माध्यमातून पूर्ण ठाणेभरमध्ये आपला हा साईबाबांचा मंदिर हा लोकांपर्यंत पोहोचावं हीच अपेक्षा करतो। धन्यवाद।